नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बोराचं बोरकूट कसं बनवायचं ते। तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी बोरं घेतलेली आहेत आणि हे छान अशी वाळून घेतलेली आहेत। तर पूर्णपणे वाळलेली बोरं आहेत ही। आणि ते तर इथे मी घेतलेलं आहे काळं मीठ, साधं मीठ आणि साखर। तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पावडर बनवायची आहे। त्याआधी आपल्याला यामधल्या बोराच्या बिया साईडला काढावं लागतील। त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बोरं घालून प्लस मोडवर फिरून ह्या बिया बाजूला काढून घ्यायच्या आहे। तर प्लस मोडवर फिरून घेऊया। तर इथं बघू शकता अशा पद्धतीचं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। तर यामधल्या बी आपल्याला बाजूला काढायच्या आहेत। तर ते काढून घेणार आहोत। तर इथं बघू शकता यामधल्या सर्व बिया आपण वेचून घेतलेल्या आहेत आणि साईडला केलेल्या आहेत। तर हे मिश्रण आपल्याला परत असं दळून घ्यायचं आहे। तर दळून घेऊया। तर इथं मी पुरण चाळायची चाळणी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचं मी मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे। तर छानपैकी याला चाळून घेणार आहोत आपण। आणि जो जाडसर भाग वरती राहील तो परत आपल्याला दळून घ्यायचा आहे। म्हणजे तर बारीक दळून आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधं मीठ अर्धा चम्मच साधारण, आणि काळं मीठ घालायचं आहे पाऊण चम्मच। बोरं जास्त आंबट असल्यामुळे आपण इथं साखरेचं प्रमाण थोडं वाढवत आहोत। तर यामध्ये घालायची आहे पिठी साखर। तर पिठी साखर मी 3 चमचे घालत आहे आणि छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे। चटपटीत गोड आंबट असं बोरकूट आपलं तयार आहे। अगदी रेडीमेड मिळते त्याच पद्धतीचं हे बोरकूट तयार झालेलं आहे। जर तुम्हाला बोरं मिळत असेल तर तुम्ही मुलांसाठी हे नक्की बनवून देऊ शकता। आणि उन्हाळ्यामध्ये हे शरीराची उष्णता सुद्धा कमी करतं आणि रिकाम्या वेळेला खायला सुद्धा हे चटपटीत छान लागतं। तर रेडी झालेलं आहे आपलं बोराचं बोरकूट। तर रेडी झालेलं आहे आपलं बोराचं बोरकूट। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी नक्की एक वेळेस ट्राय करा। करायला खूप सोपी आहे आणि चटपटीत खायला अतिशय छान आहे। तर तुमच्या मुलांना ही नक्कीच आवडेल। तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।